लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। या सगळ्यामध्ये जसं आजपर्यंत देशामध्ये आपण काय म्हणतो मोदी है तो मुमकिन है, तसं या सातारा जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये मी असं म्हणेन जया भाव है तो मुमकिन है। भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा मंत्री जयकुमार गोरेंनी दिलेला शब्द खरा करून दाखवला। खटाव तालुका भाजपा अध्यक्ष अनिल माळी। सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होणार असं ठाम मत काही दिवसांपूर्वी मंत्री जयकुमार गोरेंनी पत्रकारांसमोर स्पष्ट केलं होतं। त्या वाक्याची प्रचिती आज सर्वांना आली। जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपच्या डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांची तर राजू भोसले यांची उपाध्यक्षपदी नाट्यमयरित्या निवड झाली। इतिहासात पहिल्यांदाच सातारा जिल्हा परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता आल्याने आणि खटाव तालुक्यातील खटाव जिल्हा परिषद गटातील महिला सदस्याला अध्यक्षपदाची संधी मिळाल्याबद्दल भाजपच्या गोठात विशेष आनंद झाला। दरम्यान वडूज येथे खटाव तालुका भाजपच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत नूतन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रियाताई शिंदे व उपाध्यक्ष राजू भोसले यांच्या निवडीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं। यावेळी भाजपच्या जिल्हा सरचिटणीस विकल्प शहा, तालुकाध्यक्ष अनिल माळी, ज्येष्ठ कार्यकर्ते प्राध्यापक बंडा गोडसे यांनी आपलं मनोगत व्यक्त करून मंत्री जयकुमार गोरे यांच्या कामाचं विशेष कौतुक केलं। तसेच नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी शहराध्यक्ष प्रदीप शेटे, उपाध्यक्ष किरण लोहार, युवा मोर्चा अध्यक्ष अक्षय थोरवे, भरत आप्पा गोडसे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, नगरसेवक सोमनाथ जाधव, सुनील गोडसे, ओंकार चव्हाण, मनोज कुंभार, बनाजी पाटोळे, सुधीर गोडसे, अमोल गोडसे, श्रीकांत काळे, गणेश गोडसे, महेश खडके, अतुल राऊत आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीच्या इतिहासात नोंद होईल असा दिवस आहे। आज पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचा ध्वज झेंडा हा जिल्हा परिषदेवर फडकला आहे। खरंच आपले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांनी आपल्याला निवडणूक झाल्या सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टीचा हा ध्वज जो आहे तो यावेळेला सातारा जिल्हा परिषदेवर आम्ही फडकवणार आहे। आणि बोलल्याप्रमाणे भाऊंनी खरंच एक काम करून दाखवलं आहे। प्रथमतः मी भाऊंना खूप खूप शुभेच्छा देतो। आज या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीमार्फत डॉक्टर प्रियाताई शिंदे या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत व राजू भोसले साहेब हे उपाध्यक्षपदी विराजमान झाले आहेत। खऱ्या अर्थानं आजचा दिवस हा सोनेरी अक्षरामध्ये लिहिण्यासारखा दिवस आहे आणि आमचे नामदार जयकुमार भाऊ यांच्या प्रयत्नामुळे आणि आपले दुसरे नामदार शिवेंद्रराजे महाराज यांच्याही प्रयत्नामुळे हा गड जो आहे तो या ठिकाणी पुन्हा आपल्या ठिकाणी प्रथमतः आपल्याला मिळालेला आहे। भारतीय जनता पार्टीचा तालुक्यातल्याच अध्यक्ष आम्हाला मिळाले त्याबद्दल मी जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या आणि नेत्यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्या या दुष्काळ तालुका असणाऱ्या ग्रामीण खटाव तालुक्याला आणि संधी दिली। त्या संधीचा आम्ही खऱ्या अर्थानं शिंदे मॅडम त्या सोनं करतील यात काही कुठली शंका नाही। आणि जयाभाऊंनी जो शब्द दिला होता काही जरी झालं तरी भारतीय जनता पार्टीचाच अध्यक्ष होणार ही धडाडी ही त्यांच्याकडे असणारी रग ही फक्त आणि जयाभाऊकडेच असू शकते। आणि किती नेते बघितले असतील आपण, परंतु जयाभाऊसारखा नेता अजून तरी बाकीच्याला डावपेच करायला राजकारण करायला त्यांना अजून वेळ जाईल। परंतु भारतीय जनता पार्टीचा एक महिन्यापूर्वीच भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होणार असं लिखित काळ्या दगडावरची रेष आहे असे म्हणणारे आमचे ग्रामविकास मंत्री जयाभाऊ यांनी दिलेला आमच्या खटाव तालुक्याला भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष सातारा जिल्ह्यामधील सर्व
भारतीय जनता पार्टीच्या तालुक्या कार्यकर्त्यांना एक बळ देण्याचं काम खरं म्हणजे जयभाऊनी केलेलं आहे आणि या संधीचं सोनं खरं म्हणजे सर्वच पदाधिकारी करतील आणि अभिमान वाटतो आम्हाला की जयकुमार गोरेसारखे नेते आम्हाला मिळालेले आणि यांचं आम्ही मनापासून खटाव तालुक्याच्या वतीनं जयभाऊंचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. संख्याबळ नसताना कमी संख्याबळावर आता जो विजय प्राप्त झालेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष पहिल्यांदाच बसवण्याचा जो बहुमान जयभाऊंनी केलेला आहे, ऑपरेशन लोटस सक्सेस झालेला आहे. त्यांनी सांगितलेलं होतं थोडंसं थांबा आणि पहा, त्याप्रमाणे त्यांनी ऑपरेशन लोटस सक्सेस करून झालेलं आहे. आणि संख्याबळ नसताना तर नवनिर्वाचित डॉक्टर पी.आर. शिंदे यांची निवड झाली, त्यांचं अभिनंदन. तसेच राजू भोसले यांची उपाध्यक्षपदी निवड झाली, त्यांचंही अभिनंदन. सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अभिनंदन आणि शुभेच्छा. आज सातारा जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिपत्याखाली जिल्हा परिषदेची निवडणूक झाली आणि या ह्याच्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीच्या निवडून आलेला आहे. यामध्ये हा एक नवीन इतिहास महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यातला तयार झालेला आहे. या सगळ्यामध्ये जसं आजपर्यंत देशामध्ये आपण काय म्हणतो मोदी आहे तो मुमकिन आहे, तसं या सातारा जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये मी असं म्हणेन जयाभाव आहे तो मुमकिन आहे. कारण हे भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष उपाध्यक्ष होईल असं कुणीही म्हणत नव्हतं. एका बाजूला त्यांचे सगळे जिल्हा परिषद सदस्य पळवून नेले होते, भूमिकेत ठेवले होते, त्यांचे मोबाईल त्यांच्यापासून बाजूला घेतले, त्यांचा संपर्क सगळ्यात तुटला होता. असं असताना सुद्धा जयाभाऊनी एकमेव सांगितलं काही झालं तरी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होणार आहे. हे त्यांनी खरं करून दाखवलं. कारण जयाभाऊ एक असं नेता आहे की त्यांनी जे त्यांनी मनात आणलं, सगळ्या अवघड गोष्टी त्यांनी आतापर्यंत मनात आणल्या. म्हणजे उरमुडचं पाणी असेल, जे कटापूरचं पाणी असेल, एखादी प्रत्येक काम त्यांनी जे मनात आणलं अवघड काम त्यांनी करून दाखवण्याची जिम्मा फक्त जयाभाऊच करू शकतात. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जयाभाऊनी हे त्यांच्या मागे नरेंद्र मोदी साहेब आणि आपले देवेंद्र फडणवीस साहेबांची प्रचंड मोठी ताकद आहे. यातून हा मिळाला जो विषय आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं श्रेय आमचा नेता, आमच्या मतदारसंघाचा आमदार आणि या आपल्या सगळ्यांचं एक वैभवशाली स्थान जयाभाऊ यांचं आम्ही पहिल्यांदा अभिनंदन करतो. आणि डॉक्टर प्रियाताई शिंदे यांनाही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मिळालेली संधी आहे, या त्यांचंही अभिनंदन करतो. राजू भोसलेचे वडूस नगरवासीय परिसर पंचक्रोशी या सगळ्यांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो. पुढील कार्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका.